क्रेनला आग लागली वाटतं. पोलीस सोडत नाहीत, हायवे पोलीस. जोपर्यंत आता विजत नाही तोपर्यंत सोडणार नाही. लय डेंजर बापो. असाच जा पुण्याला मध्ये बसून ना. हा असा घे आणि ह्याला पण घेऊन जावा. केवढं सामान आहे. हे खुर्च्या, चेअर, हे 5 बॉक्स. पण तुझा पीसी कुठे आहे ब्रो? पीसी तो वो बड़ी गाड़ी में जाएगा. पीसी बडे गाडी मध्ये जाएगा है ना. पीसी आपला जीव की प्राण आहे ना, म्हणून तू त्याला गाडीमध्ये घेऊन जाणार. Yes. मांडीवर ठेवून जातोस का? येस. माझ्यापेक्षा जास्त गरज तुला आहे त्याची आता. प्लीज. येस. वही मेरा खाद्यपान आहे. हां, खाद्यपान. कसं वाटतंय पण बच्ची या सोसायटी मध्ये राहिलोय मला आपण? आता लवकर कधी निघतं असं झालंय. कधी गाडीला अरे जरा इमोशनल टॉक करू दे ना मला भाई. इथं राहिलोय आपण बच्ची. आता आम्ही ऍड्रेस पण रिव्हील करू शकतो. कसमना हल्लीला 41-42 मध्ये व्यंकटदरी इथं राहत होतो आम्ही. 308 मध्ये चैतन्य आणि वैष्णवी राहत होते. तिथं आम्ही राहत होतो 3ऱ्या मजल्यावर. तिथं ही खिडकी आपली है ना. ही जी उघडी आहे ना ती वाली खिडकी आहे. आता आमच्या मायना चालल्यात. चैतन्याने एवढा मोठा झोल गेला. काय रे, आर यू प्राऊड ऑफ युअर सेल्फ? माझं नाव बदनाम करायला बघ बघ परत परत परत. काय होतं बच्ची तुला? गाडीची चावी काय आत टाकतो, गाडी काय लॉक करतो, दोरी मारून घेतो स्वतःला. पडू नको आता तिथनं. तुमचा एक ब्लॉग झाला असणार. हा ना, याच्यामध्ये अख्खा एक ब्लॉग झाला असता आमचा की चैतन्याने घोळ घातला ऍज ऑलवेज. व्हिडिओ नीट नाही आला ना, म्हणजे तेवढाच व्हिडिओ आला तेवढं. नाही ठीक आहे ठीक आहे, तो टाकणार आहे मी. पण नको, युट्यूब म्हणेल तुम्ही काय चोरी करायला शिकवता काय. करंट सिच्युएशनमध्ये पोरांना तुम्ही आमची अवस्था बघूच शकत नाही. आम्ही खूप डेंजर आहे. खातात काय, कसं बसवलं आहे गाडीत. फायनल गुड बाय टू दिस होम 308. जे आमचं आयुष्य होतं फॉर द पास्ट 2 years. मजा आली. फायनल मी पण आलो ना. बाय बाय करू. थँक्यू, यू गेव अस अ लॉट. आणि ही आपली लेजेंडरी लिफ्ट. ही आमची लेजेंडरी लिफ्ट. याच्यामध्ये आमच्या सायला घेऊ हा आमचा हात बघा. लय डेंजर अवस्थेत चाललोय आम्ही पुण्याला. पण गोवाला चाललोय. पण ठीक आहे, लेट्स सी यार काय होतंय. लाईफ इज गोना टेक अस समथिंग बिग फॉर शुअर. म्हणून आत्ता छोटे छोटे हे जरा काय म्हणतात त्याला सोचतोय आम्ही काळा. चलो बाय बाय. फायनल गुड बाय बाय. निघालो फायनली. बाय बाय. रेंट माय स्टे. बाय बाय. फायनल गुड बाय. दाखव ना. कॅरियरवर 2 लगेज आहेत. कॅरियरवर 2 लगेज आहे आणि आम्ही असं ट्रकमध्ये बसल्यासारखं पॅकर्स कडे 5 ते 6 बॉक्सेस पाठवले, खुर्च्या पाठवल्यात, गाड्या पाठवल्यात. इथं वर बघा पोरांना. वर पण काय चाललंय. लय घाण धिंगाणं केलंय आम्ही. लय घाण धिंगाणं केलंय. अनपॅक करायला लय मज्जा आहे. तुला काय वाटतं? सकाळ सकाळ पोरांनो काय झालं इथं कळत नाही. इथपर्यंत गरम लागतंय मला. इथपर्यंत हायवे हा. सगळ्या गाड्या थांबल्यात. बाबो जळाळा थरार. क्रेन आहे का काहीतरी, त्याला आग लागली वाटतं. लय डेंजर, लय डेंजर. पोलीस सोडत नाहीत. पोलीस बिलीस पण आलेत. क्रेनला आग लागली वाटतं. पोलीस सोडत नाहीत, हायवे पोलीस. जोपर्यंत आता विजत नाही तोपर्यंत सोडणार नाही. लय डेंजर बापो. कुठे भेटायचं नाही ना. एवढी खराब आहे ना, मला शूट करायचंच नाहीये माझं तोंड. मला काय
आम्ही दोघं ड्रायव्हिंग सीटच्या इथे आलो. चैतन्य ड्राईव्ह करणार आहे. मी मस्त झोप कंप्लीट केली माझी, है ना? मला वाटतंय तू नाही गेलीस ना? सर्वात जास्त तू झोपली. Allegations. आय थिंक मी सर्वात जास्त झोपली. मला हेअर वॉश वगैरे करावं लागणार आहे बिकॉज त्या क्रेनमुळे आम्ही 2 तास स्टक होतो. तर अजून 6 तास दाखवत नाही. आत्ताशी 4 तास असले असते आणि 12 पर्यंत आरामात आपलं चेकून झालं असतं. पण ठीक आहे, नेव्हर माइंड, जाऊयात. कसं वाटतंय भाऊ तुला? बँगलोर मधनं निघालो आपण ऑफिशियली. नाही निघालो अजून. अरे कर्नाटकामध्ये आहोत पण बँगलोर मधनं निघालो राजा. कधीच निघालोय बाई. मग मी तेच म्हणते, कसं वाटतं तुला? हा का असा हात आहे बाहेर काढून चाललाय? हात नाही काढला त्याने बाहेर. हा, एवढा खाली कसं काय येईल हात? जोक होता इथं ड्रायव्हिंग सीटर असल्यास जोक मारायला आवडत असतो. दीदीने आत्ताले काम कोल्हाला गेलं. गाडी चालली आहे मस्त नाही का 120-130च्या स्पीडला आणि दीदी म्हणते बॅग हल्ली. काय व्ह्यू येतोय माहिती का इथनं? तुम्ही दोघं आजूबाजूला नुसतं सामान विदाईत चालली जणू कोणाची तरी एवढं सामान घेऊन. आपली बिदाई एखादी चालली. नवरी पण एवढं सामान घेऊन जात नसेल मला वाटतंय जेवढं आपण घेऊन चाललो. आपली विदाई चालली आहे. चला आता आम्हाला ईट सम चॉकलेट्स. मला पण ते बिग मंगे आ गए क्या? बिग मंगे आ गए तुम? हाँ? मंदिर खुलाने की वाटी लेके आ गए. बच्ची तुझे डोळे केवढे काळे झालेत. अवतार. I thought road trip was fun. It is fun. It is supposed to be fun. Until unless you don't have luggages. काय हे. माझा तर अवतार तेवढा घाणी फक्त माझे डोळेच घेणार आहे. आमचा मित्र सिएटलला गेलता. सियाटलला तिथनं आणले त्याने चॉकलेट. मग असं करता मग अरे पण- गाडी डायरेक्ट खाली घेऊन जात होता. तेनु शरारत दिखावा जड्डो देना बाळा. पप्पा बघणार आहेत ब्लॉग. शो देम सम ड्रायव्हिंग स्किल्स. मस्त आहे रे हे वाला. तुमच्याकडे मध्येच आमच्या बॅगांच्या रस्स्या सुटलेल्या आहेत. गाड म्हणजे ह्याच्यामुळे थोडा अजून जास्त टाइम यार आपलं डिलेच होत चाललंय ना रे. अची डिलेच होत चाललेत ना आपल्याला नुसतं. डिले ब्रोस्की में हे कुठनं शिकलाय घाणेरडे तो? तयार केलंय नवीन. काही असंच येतं बच्ची. थोडी गाडी हळू जरा बच्ची तो. थोडी गाडी जर तू हळू चालवली असती तर हे झालंच नसतं ना. आलं माझ्यावरती. माझ्या नाकाचे ब्लॅक हेड पण दिसत आहेत. मला खूप जास्त गरज आहे स्किन केअर करायची असं वाटतंय आता मला. मडगाव मेडगेव ऑलमोस्ट आलोच आहे यार. इथं 165 किलोमीटरला 3 तास दाखवते. बँगलोरला आलो का परत आपण? म्हणतोय की कशी चालली आहे तुझी आपली ट्रिप? एवढं हा सगळा जो बोरा बिस्तारा घेऊन आपण चाललोय तर कशी चालली आपली ट्रिप सर? छान चालले ऍक्च्युली. छान चालले. है ना? प्रॉब्लेम नाही. हा ना. फक्त बॅगेने त्रास दिला होता तो एक मॅटर सॉल्व्ह झाला तर तेव्हापासून मला जरा रिलीफ मिळाला आयुष्यात. ये चैतन्य जर शांत बसेल. आणि तू दाजींसाठी कोक नाही आणला. खाली जाऊन कोक घेऊन ये. 100 वेळा म्हटलं कोक घे. दाजी याच्यावर विश्वास नका ठेवू. नेक्स्ट टाइम मला पाठवत जावा. एनिवेज हा आहे आमचा Airbnb. आणि हे आहे मला Airbnbचं काय आवडतं माहिती कच्ची? हे जे किचन असतं ना किचन सगळं याच्यामध्ये मिक्सर पासून सगळं. इथं मायक्रो आपल्या घरच्या ॲक्वागार्ड पण आहे. हा इथं ॲक्वागार्ड आहे. इथं मस्तपैकी मायक्रोवेव्ह आहे. किटली आहे. अरे ड्राय बाल्कनी मध्ये. अरे कपडे धुवायचे राहिलेत का तुमचे? ड्राय बाल्कनी म्हणे.
हा मग इथं मशीन पण आहे, कपडे धुवायचे राहिले असतील तर. आणि आता आम्ही मस्तपैकी मागवला पिझ्झा. आणि चैतन्य तुला आठवतं का मी तुला म्हणलं होतं 11 मिनिट्सचं पुस्तक हवं होतं मला, ते इथं आहे, तर ते मी इथे कम्प्लीट करू शकते. इथं मजा करायला आले. शाळा ती माझ्यासाठी मज्जा असते. दरवाजा लावा सर, एसीची हवा बाहेर जाते, तुम्हाला सवय नाही आली मोठी शाळा आपल्या दोघांचे. हा हे पहिला रूम. वाव मस्त लाईट आहे यार. हे किती सुंदर आहे, आपल्या बेडरूमला पण करू शकतो यार हे. है ना. म्हणजे काय म्हणणे तुझं, चॉईस ऑफ माय एअरबीएनबी. येस येस, व्हेरी गुड व्हेरी मी गुड. छानच एअरबीएनबी बुक करते ना. कपाट बघ कसलं भारी आहे. अलमारी. Oh my God. अलमीरा म्हणतात, अलमीरा. वाव इधर ये आहे शायद. अरे नाही, बाथरूमचं ना दाखवते. ही लाईट कशाने चालू होते ते बघत होते. इथं कबूतर हाकतात, जाऊ द्या. मला हा मिरर आवडलाय, असं सकाळी इथं आपले सेल्फीज होणार आहे. त्यानंतर मस्त टीव्ही अँड ऑल. आणि हे मस्त 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 इथं व्ह्यू मस्त आहे. आपण संध्याकाळी इथं बसू शकतो, गप्पा मारत संध्याकाळी फक्त गप्पा मारत बसू शकतो. नाही उचलू ना आपण, हे घेऊ ना, म्हणजे विंडो पण ठेवून असं आहे दुसरा रूम. नुसतं लहान लहान मुलासारखं बोंबलायचंय. पण आरसा आहे, छान आहे. है ना. हे बघ, आणि इथं बघ, इथं एक छोटीशी बाल्कनी आहे. ब्रोस्की में डुस्की. ब्रोस्की में डुस्की. इथं मिरर आहे. मिरर ऑन द वॉल, हु इज द स्टुपिड ऑफ द ऑल. चला चला, छान वाटलं. चांगलंय का, छान गाडी चालवली. सो अरे पण हा फ्लफी नाहीये. इथं बघ बघ बघ, इस्त्री करायचंय. बाबू काय हे सर्फिंग बोर्ड आहे. सर्फिंग बोर्ड नाही, इस्त्री करायचंय. लायकी 0. इथे इकडे बघ, इथं शॅम्पू आणि हे पण आहे, कळलं का. ते वाच आणि तसलं तसं वापर. कोण चालू करतंय गरम पाण्याने, कोण आंघोळ करतं रे. तर मग असा होता आमचा एअरबीएनबी. होता नाही आहे. काय म्हणणं आहे एअरबीएनबी वर. मला तर लय मजा, मला तर लय आवडलं. दीदी आवडलं, दाजी आवडलं तुम्हाला. एंटर केल्या मी येडा झालो आहे. कारण एसीच्या हवेमुळे ना. आता आपल्या नवीन घरासाठी काय इन्स्पो घेता येत असेल इंटेरियर साठी. येस नक्कीच घेऊ. चला बाय बाय. फडक आहे का. नाही मग शॉपिंग बोर्ड येडाय का रे जरा, तुला चॉप करीन मी त्याच्यावर. इथं काय कसलं आहे इथं, हे काय रे, टोस्टर आहे. केवढे कप आहेत, एवढ्या कपची काय गरज आहे आम्हाला. है ना, मला पण वाटतं. आपण नेहमी असंच करतो, एअरबीएनबी बुक करतो. मी इतर रेडी व्हायला बसली आहे. आणि हा बघा, उठ ना बाबू प्लीज यार, प्लीज उठ ना प्लीज. चल उठ. Little baby, नीट करा. little baby. यार मला आपल्या नवीन घरात पण असंच आरसा हवाय पुण्यामध्ये. प्लीज कॅन यू गेट एवढा मी. मोठा आरसा या कॅन यू गेट मी वन. नाही आपल्याकडे असा आता, सॉरी. कॅन यू गेट मी वन. पण नाही आपल्याकडे एवढा मोठा, तर काय करायचं आता. अच्छा मी असं करते बिकॉज त्याच्यामध्ये ब्लर दिसतोय. सो तुम्ही बघू शकता, विदाउट डायसन मेरे बालों का कुछ नहीं हो सकता, कुछ नहीं हो सकता. जेव्हा तुझ्याकडे डायसन नव्हतं त्यावेळेस पण तू केस विंचरायचीस ना. आता शहाणपणा करते होय का. अरे माझा जो मी डोरा द एक्सप्लोरर जे तू नाव दिलंय त्याला, त्याच्यामुळे. सो ऑफकोर्स मेकअप मी एकदम सुपर 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 क्विक ठेवणार आहे. आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट मच. सुपर 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 क्विक करणार आहे. गेट रेडी विथ मी इन वैष्णवी पांडोळे आहे स्टाईल. माईक कुठे. हे काय ते. आता मी लावते माझ्या चेहऱ्याला हे पिंक कलरचं, हे स्किन कलरचं मॉइश्चरायझर. ग्रीन आहे ते. हे ग्रीन आहे ते कलरचं. काय आहे. यू आर डुईंग द कॉमेंट्री. मला नको वेच. ग्रीन कलरचं क्रीम. चैतन्य दिस इज कलर करेक्टर प्लीज. हे माझा कलर आता करेक्ट करते मी माझ्या डोळ्याखालचं. जे माझे डोळे असे काळे कुठ्ठ झाले होते, कुठ्ठ उन्हामध्ये राहून राहून, त्याच्यामुळे मी आता
माझे डोळे नीट करते. काळे खुट्ट काय मला दिसत नाही. जास्त जोरात नाही करायचं पोरांना, हळूहळू करायचं. म्हणजे असं स्किनला एकदम कसं आपण जाऊ दे काय नाही. डोरेमॉनच्या पोटातनं काय काय शोधते. ओ हे काय आहे? हे आहे अजून एक कलर करेक्टर. आता ह्याचे 2-3 थेंब लावायचे चेहऱ्यावरती आणि एक बोट असं वर ठेवूनच त्याचं झाकण बंद करायचं. आणि हे पण असंच तोंड असं माझ्यासारखं उघडं करायचं आणि त्यानंतर कलर करेक्ट करायचा अजून. वाव किती छान दिसते मी. टुप 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 टुप. वाव हे आता मी लावणार आहे. जसं झाकण माझ्याकडनं कधी कधी उघडत नाही म्हणून मी चैतन्याची मदत घेते, पण आता ते उघडलं आहे माझ्याकडनं पहिल्याच झटक्यात. हे पण आता थोडेसे माझे चीक्स रेड होण्यासाठी, पिंक होण्यासाठी आणि माझं नाक पण पिंक होण्यासाठी, बिकॉज मी खूप पांढरी दिसते. एक लक्षात ठेवायचं, नेहमी तोंड मायासारखंच करायचं, नाही तर मेकअप खराब होतो. हे आहे माझं रंगपेटी. ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत. गोल्डन, पण तू नाईट ड्रेसवर गोल्डन कलर लावणार आहे? एक्झॅक्टली नॉट राईट. सो टेल मी विच शेड. नॉर्मल लाव ना वेची कुठली तरी. ज्याला कलर माहीत नाही त्याला विचारते विच शेड. वेडीच आहे मी तर. हे हळदी कुंकू लावल्यासारखं हे त्या बोटाने मेकअप करायचा. मस्करा बस करा आता. आणि हा आहे माझा फेस. बापरे उलट्या साईडला उडतंय हे सगळं. हवाच उलट्या साईडला आहे ना ब्रोस्की. तुटलं हे. तुटलं? मग आता काय करायचं? एक टिश्यू भेटेल का? टप 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 टप. नाईस. अशा होता माझा गेट रेडी विथ मी. चला बघूया. माझा नवरा किती छान आहे, किती गोड आहे, किती चांगला आहे. माझी पॅन्ट दिली बाबू मी तुला घालायला. माझी पॅन्ट दिली. तुझ्याकडे कपडे नाही, मी माझी पॅन्ट दिली तुला. लुटाया बसली मला ही बाई. आता माझा पाकिट निघालाय ना बाहेर. पाकिट चोर असतात ना इकडं. पाकिट चोर असतात ना इकडं. दमाना घ्या सगळे. तिकीट में बिकिट काही बोलायला लागला. ब्रोस्की में डुस्की. घे ते तिकीट घे त्यांच्याकडनं. देणार आहे का म्हणा आत्ता? जाऊ दे नाही जाय क्या सीधा आते वक्त देते. 100 रुपया. उसका कुछ है क्या चालान मिलान? हे वीडियो पे दिया है. चलो चालान क्या पुलिस वाला है क्या म्हणले ते? तो तुम ऐसा शब्द काय को यूज करते हो? तो भी जोक मारा था. वाव वी आर इन बैंगलोर का गोवा's नाइट लाइफ ब्रो इन मार्केट. पहिलं तर आपल्याला माझ्या बबडूसाठी टोपी बबडूसाठी टोपी घ्यायची आहे. पण आपण बघ इथे बबडूसाठी बबडूसाठी कपडे. भैया आई लव गोवा वाला टी शर्ट है क्या? ये साइज में छोटे बच्चों का चाहिए है. दिखाओ और दिखाओ उन छोटे बच्चों का. ए दीदी चप्पल बघ किती छान आहेत. अंदर आहे तुला घ्यायचं बाबू? उधर से चल. मी घेणारच आहे बाळा. तुला मी काय सोडत असते होय? आज मतलब आई विश शिवेंद्र मुलगी असता यार. किती छान ऑप्शन असतात लहान शिवेंद्र. बघ आई विश शिवेंद्र मुलगी असता. महीनों का है भैया बट 1 साल तक का दे देना. हा क्या 6 महीने का है? आईची घेतोस का? चड्डी आदिदासची चड्डी. मला हा घेतोस का? हिची कंबर किती आहे बच्चे? कंबर नाही पण ते छान वाटत. तेवढी कंबर तुझी झाली की मग तुला तो ड्रेस मिळेल. तुझा तो तेरे नाम भांग पहिले. रेड फ्लॅग. रेड फ्लॅग. तेरे नाम भांग बदल पहिले. मी तर एक्साइट झालो यार. मस्त बच्ची मला आवडला आहे तो.
हाँ ओपन करके कैसे है मतलब नहीं तो ऊपर होगा तो ऊपर का बताओ कैसा होगा. आयो हॅलो कशी आहेस तू सो आपले तानाजी पप्पा आहेत त्यांची विश पूर्ण झालेली आहे. त्यांना त्यांच्या नातवासाठी आय लव्ह गोवा वाला टी शर्ट घ्यायचं होतं. पण टोपी घ्यायची राहिली अजून. ही ती टोपी कशी आहे माहिती का त्या टोपीला फुलं आहेत, गोल फुलं आहेत, टोपी आणि फुलं त्याला फुलं आहे यार. पोरांना ते छान नाही दिसणार. अरे पण आपले मला जी त्याला हॅट असते ना आणि हॅट पोरींचे इतके गोड ऑप्शन होते मला असं वाटतं की वाई शिवेंद्र नॉट अ गर्ल मॅन. यार दिस वुमन नो वुमन ये लड़कों को जीने नहीं देगी ब्रो लड़कियां. अरे हमको भी है. बच्ची तुला एवढा कसं काय घाम अगं आला? तुझं तोंड बघ तुझं नाही मला एवढा घाम नाही आलाय बघ बाबू अख्खं तोंड बघ हे तुझं. बघा मला इथं घाम आलाय हा. इथे घाम आलाय ठीक आहे. आणि मला काय बच्ची असं वाटतं तू हा, हा. आंघोळ केली हे आंघोळ. थोडस जरा हे दुसरं घालायला पाहिजे होतं. आता मेरे को लग रेला है माम. यार मजे आ रहे है गोवा की स्ट्रीट में घूमते हुए. तू पहिला की तू म्हणजे मी माझ्यासोबत- खूप वर्षांनंतर तू ये ना माझ्या फ्रेम मध्ये मैं खूप तो आते वर्षांनंतर रहती थी आलंय. गोवा. छानपणा. ते इथं काय घ्यायचंय का अरे सगळी दुकानं सारखीच असणार आहेत ना. शट अप ना घ्यायचं का तुला हे? बिगणी. तो चांगला शिवेंद्र आहे त्याचं शिवेंदरी बनवते ही कितने टोपी का है शिवेंद्राला भैया? घेते. 200 कम करो ना भैया छोटे बच्चों का कितना ही टाइम पहनेंगे वो. और देखने के अंदर शिवेंद्र या व्हिडिओवरती गरम मी नाही होणार तुला. तुला एव्हिडन्स देतो की मी नाही म्हणतोय ती टोपी घ्यायला. Shut up. फ्युचर मध्ये तू जेव्हा ब्लॉग बघशील तेव्हा पण वैष्णवीन तुला घेतली हट्ट करून. दुकानदारामध्ये तुझ्यासारखा स्लीवलेस आहे का. अगं कारण बच्ची गरम होतंय मॅक्सिमम. पण बाहेर एक आहे ना मग बनियन ते घावाय का तुला. बनियन कुठं घालू ब्रोस की मला ब्रॉड हे वाला पाहिजे. घे ना ते तुला काय घ्यायचं ते. एका सेलिब्रिटीला भेटलो कोण सलमान खान. सलमान का फॅन भाई मी तिथंच एवढा घाम येत बच्चे ते लाईट साफ जरा थोडा लाईट ठीक करके बात करते. ये इकडे चल ये. एवढा घाम येते अजून सुद्धा माझ्या चेहऱ्याला घाम आहे भाई. शेवटी मला घ्यायला लागलंय पण कसला दिसतंय बच्ची मी ऍक्च्युली बॉडी बिल्डर दिसतंय का. वैष्णवीने नवीन फ्रीज खराब करायचं ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे. असं काय नसतं फ्रीज मॅग्नेट्स अरे डिझाईन करायचं आपण म्हणतात. जिथं जातो तिथलं सुविनियर करेक्ट सुविनियर घेतो. गोव्याचं सुविनियर गोव्याचं सुविनियर. आय लव्ह गोवा. वा भाऊ इथं कसलं आहे काय काय डेंजर. बबडू गोवा मस्त आहे यार. चैतन्य. रात्रीचं पण मला हे आवडलं हे काय वाईन वाला. लेट्स डू इट. वाईन तर हे कोण असलं शॉप कोण करतो अगं बघ मी. ना वाईन ग्लास पण क्यूट आहे मी हे घेऊन टाकतो. ओके ठीक आहे. भाई लोक मला काय झालं माहित नाही पण एवढा घाम येतो ना अख्खा अंग भिजलं यार. हे बघ टपकतोय लिटरली घाम. व्हेरी डेंजरस. तुला काय असं वाटतं का नवीन घरासाठी छान तर बघ मग आपण ते घेऊ. हे तुम्ही घेताय का समर्स मध्ये कधीच येऊ नका इकडं प्लीज. बघितलं नाही मगाशी मी या दुकानात तुम्हाला दाखवत होतो मला किती घाम येत होता. तर वैष्णवी तिथे ॲक्टिंग करत होती काही घ्यायचं बिकॉज त्या दुकानामध्ये AC होता आणि याने स्कॅम नाही म्हणजे काय AC होता म्हणून मला म्हटले आतमध्ये बस तू मी घेते काय तर घेतलं तर काहीच नाही पण यार सच अ केअरिंग वुमन शी इज. सॉरी फॉर माय मिशी गाईज बट आय मीन गोवामध्ये मला असंच जरा शॅबी राहायला आवडतं. हिच्याकडे एवढे वॉलेट्स आहेत हे आय डोंट नो मॅन. परत ही घुसली यार वॉलेटच्या दुकानात. कैसे आहे घाम आला हे बघा जरा. मेकअप केलं गोवाला ना काही समर्स मध्ये ना काही गोवाला मी तर अख्खा पाणी. तुझी बघ तुझं हे जे छाती आहे ना अख्खं ओला झाला. आपलं माय हे मस्त घेतलंय तर थांबा वैष्णवी ते काय घेतलं तुम्हाला दाखवतो पोरांना. बंडाना नहीं अभी निकाला उसने. बच्ची आता खुल्ली आहे बरं का. आता बिंदास लोकांना रिप्लाय देते. पण तू काढलाय ना आता, मग दाखवत का ना तू लोकांना काढलाय. लाज वाटते का तुला दाखवायला. हे बाळा असं नको बोलू. तो म्हणेल ऐसा क्यों निकाले. हा ना तो शी घाण आहे माझ्याकडनं काढायला नाही. हा हे असं नाही का याला खपली आली ना आता. तो म्हणाले ऐसा क्यों. त्याला तर माहिती असायला पाहिजे ना. काय झालं दीदी कसं वाटतंय मग यार. पक्का गोवाचे लोक वाटतं आपण. बघ ना मी बांडाना लावलाय ते बनियनवर फिरतय आणि काय काम आलाय यार. पुण्यामध्ये एवढी गरमी आहे का ग.
भाई मैं मर जाऊंगा अगर मैं पुणे में ऐसा गर्मी रहेगा तो. हे ह्युमिड आहे. कारण आपण बीच पाण्याच्या जवळ आहे ना, समुद्राच्या जवळ आहे आपण, समुद्राच्या. उघच मेकअप केला मी, उघच. माझे केस पण ह्युमिडिटीमुळे कसे झाले. कर्ली झालेत ना, छान वाटतात असे कर्ली हेअर्स. बाय. सो पोरांना तुम्हाला नाही का, म्हणजे ते नाही का, ते असं नाही का काउंटर वगैरे असतं, बार काउंटर, आणि लोक त्याच्यावर बसतात. आमचा तर फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, पण आम्ही कोक प्यायला बसलोय, बॉटल दाखवतो त्यांना, कोक प्यायला बसलोय, बॉटल दाखवतो. आणि हे टीव्हीज बघा कसं आहे, वाढीव आहे. आणि ही कसली दूर सारखे बसले, आणि इथं मागं नाही का फुटबॉल फॅन्स बसलेत, इथं मागं फुटबॉल फॅन्स बसतात, मस्त बघतात. हे म्हणतील वैभवने त्याची सेकंड 100 मारली. ते आता जसं तो डोक्यावर ठेवला असं परत ठेवा आणि तो डान्स कर ना. तो ती नाही का कोणतरी मुलगी रॅपर नाही का, ते थांब तुला दाखवतो कसं करते. पे केलंस ना? हा केले. थांब ना, दाखव ना मला यार मला ते गाणं आठवत नाही यार. जग्गू दादा नाही, जॅकी श्रॉफ. पौधा किधर है? बिडू सो गया है. बिडू सो गया माम. बिडू इसको पकड़. बिडू आयो. ऐसा मत बोलो. बिडू पौधा किधर है? इसके हाथ में पौधा दो पहले. बिडू के हाथ में सांस ले, लंबा सांस ले. चल. सो आता आम्ही पोचलेलो आहोत. कुठला बीच वरच्या? कांडोलिम ना? कॅन्डोलिम. वेलकम टू गोवा सिंगम. अयो इथं काय नो एंट्री फॉर व्हेकल्स बियॉन्ड दिस पॉईंट. अरे मी काय व्हेकल आहे काय? मी तर जाऊ शकतो ना. चलो लेट्स गो ब्रोस्की. बीच कॅफेज आहेत इथं. इवन वी कॅन सिट इन बीच कॅफे. हां बीच कॅफेवरतीच बसायचं जरा मस्त निवांत. सगळं बंद आहे. तुम्हाला कळतं का, आपण जर सकाळी आलो असतो क्या मजा. कसलं मार्केट असलं असतं. पण म्हणजे कांडोलिम बीच एवढा फेमस. कांडोलिम नाही येते. मग काय ते? कांडोलिम. मी तेच बोलतोय, तू तेच बोलते, फक्त कांडोलिम म्हणतोय. मग तू काय कॅन्डोलिम म्हणायचं का तुला? त्याला कॅन्डोलिम. ओ माय गॉड, रेतीमध्ये पाय ठेवणार आहे. आता सगळ्यांनी चपला बाहेरच काढा फक्त आज. कडक. आणि गाडीमध्ये बसताना 10 वेळा झटका, नाही तर वाव रेतीमध्ये वाट पाय लगेच ठेवतोय भाई. कडक. फीलिंग गुड. इग्नोर माय चप्पल. फीलिंग गुड लाईक आय शील्ड. बच्चे माझे फ्लॅश लावून फोटोज घेशील छान छान. माझ्या हातावरती वेव्हचा टाटू पण आहे. वेव्स आवडतात म्हणून. येस, पण आता तू आहे ना डायरेक्ट नन दिसते. मग तू चांगलं बांधलं होतं, आता नन दिसते. बोलतोस? हो, ते वरनच छान दिसतं असं खाल्लं. अरे पण ते सुटतंय सारखं, मला शिकायला पाहिजे. अयो हे काय इथं बाय 3 pints 3 beers. नेव्हर माइंड, आपल्याकडे नाहीये. सो जेव्हा पण माझ्या लाईफमध्ये असं काय एकदम मोठा किस्सा झाला असेल, जसं लास्ट टाइम मी गोवाला आले होते माझ्या फ्रेंड सोबत, पण पप्पांचं ऑपरेशन झालं होतं आणि ते सक्सेसफुल झालं होतं. सो एक एस्केप म्हणून त्यांनी मला म्हटलं की चला बी तू रिलॅक्स कर ब्रो. तर माझ्या फ्रेंड्स मला गोवाला घेऊन आलते न, आणि एव्हरीथिंग वॉज नॉट लाईक प्लॅन. आणि आता मग असं बँगलोर मधला मोठा स्टेप संपला आणि आता पुण्याला गुड स्टेप. विच इज अ गुड स्टेप. इट्स लाईक वी आर डन विथ बँगलोर लाईफ नाव. म्हणजे बँगलोर लाईफ नाही, पण असं एकटं नाही का जगून झालंय आमचं आता. वी वॉन्ट टू स्टे. देयर आर 2 शॅक्स. ओ माय गॉड. नो, देयर आर 3 शॅक्स. तो कुठल्या शॅकला जायचं? भाई शॅक्स बघा. कुठल्या शॅकला जायचं? ते ह्या शॅकला बसून आहे बघा, मस्त दिसतोय. मोनॅको शॅक. आणि आपण असं पण बसूया, 2 कपल बसलेत मस्त वेव्स कडे बघत. मला नेहमी इच्छा होती तुझ्यासोबत बीच वर यायची. माझ्यासोबत आठवते ना? ओ माय गॉड. पुढे दाखव. मीटिंग चांगली आहे. ही बच्ची ते निळी लाईट येते. हा, मग ते जेलीफिश वगैरे असेल. जेलीफिश नाही, ही निळी लाईट आहे का बोरांनो? नाही, ते ह्याच्या लाईट्स पडतायत मागच्या. रिफ्लेक्शन होते का? रिफ्लेक्शन होते तिकडच्या. कुठल्या तू बघ कुठल्या शॅकवर तुला बसायचं? इथं हे बघ, इथलं मस्त दिसतंय ना. का इथं खाली बसायचं थोडा वेळ? थोडा वेळ बसून मग जायचं शॅकवर. हा चालेल. ते आपलं हेडसारखं बनवायचं का? ये लो मेरा हात पकडो. हे पकड दादी अम्मा. दादी अम्मा. चल, हात पकडायचा होता ना तुला माझा. यार ब्रोस्की. इथं थांबायचं. पहिला बीच एक्सपिरियन्स माव. पहिला बीच एक्सपिरियन्स.
ये पाणी ये. अरे ये ना ब्रोस्की. अरे ब्रोस्की में ब्रोस्की नाही लाग थोडं पुढे बोलवतंय पाणी. असंच करतं का पाणी पुढे पुढे बोलवतं का? बच्ची, रात्रीच्या वेळेस असंच होतं ना ब्रो. बाबो कसल्या लाठा आहेत या. लाठा नाही ना बाबा येत आता आहे. आता अयो, आलं. अयो, अयो. ये! अगं बाई. रे ती पाया खालची कसली गेली. अयो ओढतंय मला पाणी. अयो, अयो. ओढत नाही रे. पाण्याच्या लाटा जरा मोठ्या उसळ्या घ्यायला लागल्या. उसळ्या. ते बघ ती लाट बघ केवढी मोठी आली बघ तिकडे. हा ना खूप bro. मोठ्या लाटा येतात फॉर सम रिझन. ये पाणी ये मेरे बाबू इथं. ये पाणी मेरे को बुला रहा है क्या. ए चल बाहेर पट्टी मागं चल. अरे बच्ची पाणी ओढून घेऊन जातात. तुम्हाला एवढं लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळेस कधीच जायचं नसतं खूप बीचवर. जास्त मोठ्या लाटा हा. येतात. दीदी मागे ये. हे बघ आयुष शपथ. आणि घाम गेला बच्चा अक्का. हा वैष्णवीचा डान्स आहे. आज मी करतोय तुमच्यासाठी बिकॉज आय एम एन्जॉईंग दिस वॉटर. मजा आहे बच्चे. लाईफ इज रिअली गुड. चल माझं नाव लिही. काय नाव लिही माझं. चल तिथं लिहितो ना. लिही. और काय हा शेंगदाणा. बाई पोरा वॉटर कम्स. भाई पोरानं तुमच्यासाठी लिहिलंय. तुमच्यासाठी लिहिलंय खास. माझं नाव नाही लिहिलंय माझ्या बायकोनी पण तुमच्यासाठी खास लिहिलंय शेंगदाणे. दिसून येते का पण ते. येतंय बऱ्यापैकी दिसून येत आहे. कोई लाटची काय म्हणतात टच नाही करत. कोई लाट की टच कर. हे बाळा खॉफ आहे खॉफ. शेंगदाणे का खौफ है क्या सब जगह. पाण्याने नाही जाणार. आई गेलं शेंगदाणा. अरे ते बटणं येत आहेत. काय कम्प्युटरची बटणं आहेत का. हे ते हे येत रे. समुद्री जीव. काय म्हणणार. हे हा बे. हे जर हे जेलीफिश असेल ना. जेलीफिश असं नसतं बच्चे. लय तुम्हाला. चल माग बसूया. भाई हे आहे काय पोरांनो. मला वाटलं काच आहे ब्रो. जा हात धु जास्त लांब नको. ए दीदी मागे. ती लाट बघूनच भीती वाटते मला. मग बच्चे आपण सर्फिंग कसं करणार यार. अगं बाई. हे चला माग चला धु हात धु. त्याच्यामध्ये ते आहे दीदी. एक मागे त्याच्यावर पाय पण पडतोय. हे पाय मागे बघ. चला बच्ची जरा व्हिडिओ काढायचा आपण बीचला आलोय. अग बच्ची ते खालचे किडे बघ जरा एकदा. लाट आली. इथं थांब. शेंगदाणा. आता लाटला टच करून पळायचा. लास्टला टच करायचा आणि पळायचं. ठीक आहे. हे काय असा व्हिडिओ काढायला लावलाय. शी मला नाही आवडला. तुला असा हणीन उलटा करून ह्याच्यात. स्वतःचा आधी पाण्यात मग आम्हाला टाक पाण्यात. आता आम्ही आलेलो आहोत शॅक्स वर. कुठं शॅक्स. मस्त चप्पल काढून मस्त कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत सगळे मिळून. मस्त आहे ना हे. आवडलं मला. अख्ख्या पॅन्टची माझी वाट लागलेली आहे. उद्या मी काय घालणार आहे आय हॅव नो आयडिया. बट देख लेंगे भाई. कल का कल ये पिशव्या को हटाओ भाई. हाँ कल का कल देख लेंगे ना ब्रोस्की में डुस्की. अरे दीदी थोडं मी लाईट घेते जरा तोंड दाखवायला माझं. तिकडे इथनं तू पी. इथून मी घेईन. हा ना, हो, हो, हो. असं काय होय. हो. ऍक्च्युली येत आहे रोमॅन्स. तो म्हणतो हनीमूनला तुला आणला आता गोवाला. आता टॉन्ट नाही मारायचा मला. शिप ॲस. वाव मजे ही आ गए ब्रोस्की. एव्हरीथिंग इज ओरिजिनल. So guys, I think
लगेच नको गाईज आय थिंक नको म्हणू, दॅट इज इट नको म्हणू. का सो बीचवरती गेलो, मस्त तुम्ही बघितलं आम्ही काय खाल्लं काय पिल्लं. भाई एका ठिकाणी जरा स्कॅम झाल्यासारखं वाटलं. 1500 रुपयाचे टायगर फ्राईड प्रॉन्स आणि ते सुद्धा 7-8 पीसेस आले होते फक्त. आय फील लाईक दॅट वॉज, जितकं मला माहिती आहे इट इज एक्सपेन्सिव्ह. वैष्णवीसाठी सगळंच नॉर्मल आहे. सो प्रॉन्स माझ्यासाठी एक्सपेन्सिव्ह असतं, तुम्ही कॉमेंट्स मध्ये हां प्रॉन्स एक्सपेन्सिव्ह असतंच, पण 1500 रुपये माय गॉड. बट फ्रेश fresh होते, वाटले, एकदम सुंदर होते, fresh. खायला एकदम टेस्टी होते. पण जर 1500 रुपयाचं मला धक्काबुक्की झाली. सो ते एक झालं. मस्त रेतीमधनं चाललो आम्ही परत. माझ्या गुडघ्यावर प्रेशर येतोय रे. गुडघे तुझ्या नाही त्याची म्हातारे झालो का रे आपण. आपण नाही तू, मैं तो अभी भी यंग हूँ, देख मेरी बॉडी. इतका मारेन ना तुला मी. सो आय थिंक आता इथंच एंड करू. आता घरी जाऊन नाही भाई, आपल्या जो एअरबीएनबी वर जाऊन झोपणार आहे आता आम्ही. मस्त जरा कपडे प्लेट झटकून. बाय द वे जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील एअरबीएनबीचे तर आम्ही कांडोलिम बीच पाशी आहे. इथनं 5 minutes वरतीच, मोजून 5 minutes वरती आमचं एअरबीएनबी आहे. इट इज ॲक्च्युली व्हेरी गुड, इट्स प्रिटी डिसेंट प्राईसच्या नुसार. पण आय थिंक मी अप्रॉक्स 5 ते 6 हजार रुपये भरले एका नाईटचे. पण त्याच्यामध्ये 2 BHK, सो आम्ही 4 ते 6 जण तुम्ही तिथे राहू शकता. करेक्ट. प्लस तिकडचा पूल वगैरे पण तुम्ही यूज करू शकता. जो सोसायटीमध्ये पण छान होतं म्हणजे. बट हां म्हणजे AC असणं आणि एअरबीएनबी आम्हाला पर्सनली काय वाटतं, बिकॉज ऑफ ॲम्युनिटीज, म्हणजे नाही का कुकिंगचं सामान असतं, वॉशिंग मशीन असते. पण नाही आपल्या तिथनंच आहे ना, तिथनं जागा बस नाही इथनं राहिला. आहे. सो त्याच्यामुळे त्याचं नाव आहे. आय थिंक एअरबीएनबी बुक करायचं असेल ना तर 2-3 दिवसासाठी करायचं कधी. येस दॅट इज इट. हा होता आमचा डे 1 फ्रॉम बँगलोर टू गोवा. आणि नेक्स्ट असेल गोवाची पुणे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर सबस्क्राईब. आणि हाईपचं ऑप्शन आहे कमेंट्सला. जर तुम्ही असं स्वाईप केलं तर यू गेट अन ऑप्शन टू हाईप द व्हिडिओ. सो प्लीज डू इट. आणि माझा अवतार बघू नका, बिकॉज आय एम डन विथ दिस ह्युमिडिटी. ओके मॅम, आय एम डन. या चलो ठीक आहे, चलो बाय बाय गाईज, गुड नाईट फ्रॉम माय साइड.